मान्सून मागील 4 ते 5 दिवसांपासून आपण बघत आहोत की सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळे कोकणामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला मागील 2 ते 3 दिवसांमध्ये दिसून आलेला आहे। मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि प्लेन एरियाजमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे। तर आता येणारे 5 ते 7 दिवसांचा किंवा 5 ते 8 दिवसांचा जर विचार कराल तर येणारे 3 दिवस घाटमाथे आणि कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्यानंतर कोकणात सुद्धा येलो अलर्ट आहे आणि विदर्भामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ग्रीन म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पेरणीविषयी जर विचाराल तर शेतकऱ्यांनी वापसा कंडिशन्स त्याचबरोबर जमिनीतील ओलावा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर कृषी विभागाकडनं ज्या काही सूचना त्यांना प्राप्त होत आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।